तर आळंदीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण त्याची पाहतोय। समाधी मंदिराला आकर्षक अशी ही फुलांची सजावट केलेली आहे। असंख्य वारकरी सध्या समाधी मंदिरात दाखल होत आहेत। ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराला ही सजावट केली आहे आणि या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात। या ठिकाणी येतात आपला माथा या समाधी मंदिरामध्ये समाधीवरती टेकवतात आणि दर्शन घेतात। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची जी रांग आहे ती नदीच्या पलीकडे म्हणजे सुमारे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचली। मात्र दर्शनासाठी ज्यावेळेस वारकरी मंदिरामध्ये पोहोचतात त्यावेळेस त्यांचं मन तृप्त होताना पाहायला मिळतं। ते या ठिकाणी येतात, माऊलींचं दर्शन घेतात आणि आपला माथा या समाधीवरती टेकवताना पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून हे भाविक या ठिकाणी येतात। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ते म्हणजे आज पालखी प्रस्थान सोहळा असल्यामुळे समाधी मंदिरामध्ये ही विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा संपूर्ण जो गाभारा आहे तो गाभाराही विविध रंगी फुलांनी सजल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये अनेक फुलांचा वापर करण्यात आलेला आहे आणि या विठुरायाच्या रुखमातेची ही जी सावळी गोजीरवाणी जी मूर्ती आहे ती या फुलांमध्ये न्हावून निघाल्याचं दिसतंय। या संपूर्ण मंदिरामध्ये या गाभाऱ्यामध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आपला माथा टेकवून दर्शनही घेताना पाहायला मिळतात। कॅमेरामन संपत मोरेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी।